नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगसोबत खूप सारं स्वागत करते. पिहू सगळ्यांना हाय बोल. हाय हाय यूट्यूब फॅमिली. गुड मॉर्निंग. एक स्माइल त्यांना, स्माइल दे ना त्यांना एक. तर बाळाला घेऊन किंवा ह्यांच्याबद्दल खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या आणि आज असं झालेलं आहे. घरी तर कोण नाही तुम्हाला माहिती आहे. हे गेलेले आहेत बाहेर, मम्मीही गेलेले आहेत, बापू वगैरे सगळेच, आणि आम्ही दोघेच घरी. हिला घ्यायला कोणीच नव्हतं. मग म्हटलं चला हिला घेऊन व्हिडिओ शूट करूया. तर मग हिलाही सोबत घेतलेली आणि तसं काही नाही, त्रास देत नाही, त्यामुळे शांत बसते. तर तिला ही पानं वगैरे पाठीमागं आहेत, ती हलताना खूप आवडतात. किंवा इकडे नारळाची झाड आहेत, ती पानं वाऱ्याने हलत आहेत, तर तिला ते खूप बघायला छान वाटतं. हा ना पिल्लू, आवडते ना? तर तुमच्या बऱ्याच अशा कमेंट्स होत्या आणि त्यामधले एक की मला वारंवार येणारी कमेंट, ज्याचं उत्तर मलाही माहीत नाही, पण माझा व्हिडिओ तर मी ज्यावेळी अपलोड करेन त्यावेळेस तर मला त्या कमेंट्स येत आहेत. किंवा मी नाही अपलोड केले तरी मला ते एक दिवसातून 1-2 कमेंट्स येत आहेत त्याच बाबतीत. तर मी तुम्हाला त्या म्हणजे कमेंट्स पण सांगते काय आहे, आणि मला खरंच त्या कमेंट्स उत्तर नाही माहिती आहे. आणि मी ती कमेंट्स सांगणे अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, खरंच मला त्या कमेंट्स उत्तर माहीत नाही, किंवा मी दुसऱ्यांबाबतीत मी तुम्हाला स्वतः काही नाही सांगू शकत आहे. आणि तुम्ही बोलताय सोनाताईंचे व्हिडिओ काहीत नाहीत, तर मला ते माहीत नाही ते का टाकत नाहीत, काय त्यांचा प्रॉब्लेम. तर प्लीज मला ही कमेंट्स वारंवार येत आहेत, कारण मी स्वतः त्याला ॲन्सर देऊन थकली आहे. तर मला प्लीज ही कमेंट करू नका, कारण मला माहीत नाही. तुम्ही ज्या मला स्वतः कमेंट केलेले आहेत पर्सनल माझ्यासाठी, तर मी त्या प्रत्येक प्रश्नाचं तो उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. पण आता बाकीच्यांचं मला माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला त्याचं उत्तरही नाही देऊ शकत आहे. तर प्लीज मला ही कमेंट रिपीट नका करू. आणि तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता बाळाचे बाबा कुठे गेलेत, कारण मी अगोदरचे व्लॉग टाकलेले 2. तर बाळाचे बाबा, पिहू पप्पा कुठे गेलेत तुझे? पप्पा कुठे गेलेत सांग? पप्पा कुठे गेलेत? पप्पा भूर गेलेत. हा ना, पप्पा कुठे गेलेत? भूर गेले ना. तर ह्यांचं ट्रान्सफर गुजरातकडे, म्हणजे हे गुजरातला गेलेत, ते गुजरातला आहेत आणि माही आम्ही दोघी इथंच आहे. बघू आम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत जायचं त्यावेळेस ते अपडेट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ते फुल व्लॉग असतील ते तुम्हाला नक्की मी सांगेन कधी जाणार काय. तर ह्याही म्हणजे हे कमेंट होती की बाळाचे बाबा कुठे गेले, तर हे गुजरातला आहेत. आणि आम्ही दोघी जाणार आहे का, किंवा मी कमेंट्सला उत्तर दिलं होतं, मला कमेंट्स आलेल्या त्यावेळी त्या व्हिडिओला की दादा कुठे गेलेत, तर गुजरातला मी सांगितलेलं. मला नंतर बाकीच्या व्हिडिओला कमेंट्स आल्या, मग तुम्ही म्हणजे मी जाणार आहे का, मग माझा जॉब काय करणार, तर ह्या गोष्टी तर अजूनही फिक्स नाही आहे, कारण मीही जॉबला आहे इथं आणि बाळ पण छोटं आहे. तर मग ह्याही गोष्टी येतात, बाळ छोटं आहे, मग जाणं कितपत योग्य आहे. तिला तिथं गेल्यावरती मी एकटी सांभाळू शकेल का, असंही मी एकटीच आहे. पण आपल्या गावाकडचं वातावरण वेगळं असतं, इथं भरपूर लोक असतात जे की आपले जलमताचे परिचित असतात. तर मग त्याच्यामुळे इथे जरा ही मोठी होईपर्यंत सोपं जाईल, बाळ मोठं होईपर्यंत. आणि तिकडे गेल्यावर मी एकटी नाही हँडल करू शकणार असं वाटतं. तर बघू, तेही अपडेट मी तुमच्यासोबत देईन. आणि जर म्हणजे ह्यांना तिकडे आमची गरज असेलच, की फॅमिली त्यांना म्हणजे गरज असेल भरपूर प्रमाणात, की तिथं त्यांची जेवणाची वगैरे छान प्रकारे सोय होत नाही आहे, अशा काही प्रॉब्लेम येत असतील, तर आम्हाला जावं लागलं तरी मी ते तुमच्यासोबत अपडेट शेअर करेन. मग येतो प्रश्न माझ्या जॉबचा. तुम्ही असंही बोललेला तुम्ही जॉब, आता मी 6 महिन्याची, तर मला सुट्टी होती, सुट्टी घेतलेली 6 महिन्याची, आणि ती प्रत्येक लेडीजला, जॉब करणाऱ्या लेडीजला असते. तर मग ती आत्ता संपत आलेली, तर ती संपणार आहे 15 तारखेला, आणि मी 15 तारखेपासून जॉईन होणार आहे. तर बाळाचं काय, बाळ कोणापाशी राहणार, मग तिचं कसं होणार, कारण बघू शाळा म्हणजे तेच आहे घराशेजारी थोड्या अंतरावरती. जर मग मला तिला घेऊन जाणं शक्य झालं तर मग मी तिलाही घेऊन जाईन. पण मला तरी वाटतं सारखं रोज नाही घेऊन जाऊ शकत आहे, कारण मी एकटी गाडीवर जाणार, मग तिला कसं नेणार, ती बसत पण नाही अजून छोटे. ओ काय रे बाळा, काय पाहिजे,
काय पाहिजे पिलू? तुला बोलता येतं का? देता येतं. तर मग तिलाही मी गाडीवर स्वतः जाणार असल्यामुळे तिला नाही नेता येणार आहे. तर घरी कसं ॲडजस्ट होते ते मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्लॉगमध्ये, कारण मी 15 तारखेपासून जॉईन करते आहे आणि हिला घेऊन जावं लागलं तर मला जावं लागेल. पण त्यावेळी थोडी माझी, कारण हे नाही हे ज्यावेळेस होते ते मला हे सोडत होते स्वतः, आणि आता बाप पण नाहीत आणि रोज रोज म्हटलं तर मग घरची पण कामं असतात. तर बघू. आणि आत्ता आम्ही समजा जर आम्हाला हे आले रिटर्न रक्षाबंधन वेळी, तर हो तू सांग ना आपले पप्पा कधी येणार आहेत? सांग ना. पप्पांची आठवण येते पिहू तुला? येते बाळा? येते का? येते? काय बघते सांग ना. पप्पांची आठवण येते तुला? हां, पप्पांचा फोन आल्यावर कशी बोलते तू? आता का नाही बोलत आहे? आता का बोलत नाही सांग बरं. थांब इथे, थांब इथे, थांब ना. बोल ना सगळ्यांना, त्यांच्याशी गप्पा मार ना. बोल ना त्यांना. हां, शी बाबा, त्यांच्यासोबत गप्पा मार. हॅलो बोल. हॅलो हॅलो. अरे ते तुला पाहतात पहिल्यापासून पिलू, जेव्हा तू पोटात होती तेव्हापासून ते तुला पाहतात. टाटा बाय बाय बोलू शकतो? बाय बोल ना पिहू पप्पांना. बाय बाय. तुझे पप्पा पण व्हिडिओ पाहतात, पप्पांना पण बाय बाय बोल. सगळ्यांना, आजी आजोबा सगळ्यांना बाय बाय बोल. बोल ना. बाय बाय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया म्हणा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तुम्हाला. आता आम्ही कंटाळलोय, हा ना. आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.